नमस्कार मित्रांनो, स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला शेअर मार्केटमधील महत्त्वाचे शब्द व त्यांचा काय अर्थ होतो याची माहिती घ्यायची आहे. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे अशीच बेसिक माहिती आणि जे काही शेअर मार्केटचा अपडेट आहे हे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आता करेक्शन म्हणजे काय हा आपल्याला पहिला शब्द बघायचा आहे. करेक्शन, आता ज्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये करेक्शन झालं, या स्टॉकमध्ये करेक्शन झालं किंवा निफ्टी 50मध्ये करेक्शन झालं आता सध्या ऐकत असेल, कारण की सध्या मार्केट हे मंदीमध्ये आहे. सध्या मार्केटमध्ये बरेच काही मार्केटच्या पुढं वेगवेगळे ऑप्शन म्हणजे मार्केटच्या पुढं संकट आहेत वेगवेगळी. त्याच्यामुळे मार्केटमध्ये जसं करेक्शन होत आहे, मिड कॅपमध्ये करेक्शन, स्मॉल कॅपमध्ये करेक्शन झालेलं आहे. तुम्ही ऐकत असाल हा शब्द. करेक्शन म्हणजे काय, तर जर समजा आता एखादी शेअर वरच्या दिशेने जात असेल आणि त्याच्यामध्ये जर किंमत 100 रुपये असायला असताना जर शेअर 115 रुपयाला गेलेला असेल तर ते शेअर नंतर 100 रुपयाला येऊन पोहोचणे म्हणजे करेक्शन होणे. त्याच्यामध्ये 15 रुपयाचं हे करेक्शन होतं. त्यालाच आपण म्हणजे जर 100 रुपये किंमत असताना त्याच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त किंमत असणे आणि नंतर त्या आहे त्या व्हॅल्यूला येणे म्हणजे त्या शेअरमध्ये करेक्शन झालं असं आपण म्हणतो. आता पुढचा शब्द आहे निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे काय? निफ्टी 50 म्हणजे हा एक इंडेक्स आहे जो की नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निफ्टी 50 हा इंडेक्स घेतलेला आहे. तर निफ्टी 50मध्ये हे 50 कंपन्या आहेत आणि या 50 कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमधील आहेत. प्रत्येक जसं आय टी सेक्टर, ॲटो सेक्टर, बँकिंग सेक्टर, अशा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या आहेत, टॉप कंपन्या आहेत. कारण निफ्टी 50 जर समजा तेजीमध्ये असेल, निफ्टी 50 जर वाढला असेल तर शेअर बाजार वाढला आणि निफ्टी 50 कमी झाला असेल तर शेअर बाजार हा कमी होत आहे. म्हणजे तेजी मंदीचं जे काही समजतं आपल्याला ते निफ्टी 50वरून समजतं. आता पुढचा शब्द आहे सेन्सेक्स. सेन्सेक्स म्हणजे काय, तर जसं निफ्टी 50 हा NSEचा इंडेक्स आहे तसंच सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा म्हणजे BSEचा एक्सचेंज निर्देशांक आहे, जो की याच्यामध्ये 30 कंपन्या आहेत सेन्सेक्समध्ये आणि या पण प्रत्येक सेक्टरमधल्या कंपन्या आहेत. हा पण आपल्याला मार्केटचा एक इंडेक्स समजून देतो, एक इंडिकेटर आहे मार्केट तेजीमध्ये जात आहे का मंदीमध्ये जात आहे. LTP, आता LTP बऱ्याच जणांना ऐकली. LTP म्हणजे लास्ट ट्रेडिंग प्राईस, म्हणजे एखाद्या शेअर्समध्ये शेवटची प्राईस कोणत्या किमतीला ही ट्रेड झालेला आहे हे आपल्याला सांगतं. आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर जर समजा आता सध्या शेअरची किंमत 100 रुपये आहे पण ते 98 रुपयाला शेवटचा ट्रेड त्याच्यामध्ये झालेला आहे, तर ते आपण काय LTP काय आहे या शेअरचा म्हणू शकतो की 98 रुपये LTP आहे असं समजू शकतो. मार्केट कॅप, आता मार्केट कॅप म्हणजे काय, आता बऱ्याच ठिकाणी आपण कंपनीचं मार्केट कॅप एवढं वाढलं तेवढं वाढलं, शेअरच्या किमती वाढल्यामुळं कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली, शेअरची किंमत कमी झाल्यानंतर शेअरच्या मार्केट कॅपमध्ये पण कमी होते. आता मार्केट कॅप म्हणजे ते शेअरची किंमत याच्यावरून मार्केट कॅप ठरतं. आता शेअरची किंमत जर समजा खाली आली तर मार्केट कॅपसुद्धा खाली येतं. म्हणजे त्या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये किती शेअर्स आहेत याच्यावरून त्या कंपनीचं पूर्ण व्हॅल्युएशन काढलं जातं, मार्केट कॅपिटल काढलं जातं. त्यालाच आपण मार्केट कॅप असं म्हणतो. EPSचा अर्थ असा आहे की अर्निंग पर शेअर, म्हणजे एका शेअरवर कंपनी किती अर्निंग करत आहे यालाच आपण EPS असं म्हणतो. प्रत्येक शेअरची पैसे म्हणजे एका शेअरवर कंपनी किती पैसे कमावते हे आपल्याला लाँग टर्ममध्ये शेअर्स घेत असताना EPS हा कंपनीचा बघणं महत्त्वाचं असतं. कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो, आता प्रत्येक फायनान्शियल व्यक्तीने हा शब्द ऐकलेला असेल. CRR याला असं आहे की एक ठेवीची रक्कम असते जी प्रत्येक बँकेने RBIकडे रोख स्वरूपात राखीव ठेवणे गरजेचे असते. आता मोठ्या व मुबलक प्रमाणात पैसा काढताना बँकेस रोख संकटाचा सामना करता यावा यासाठी बँकेकडून ही रक्कम टक्केवारी रोख स्वरूपात RBIकडे राखीव ठेवण्यात येते. तसंच एवढं रिझर्व्ह रेशो, कॅश रिझर्व्ह असे वेगवेगळे शब्द फायनान्शियल आहेत, त्यामुळे अशा शब्दाची माहिती असणं पण महत्त्वाचं आहे. नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट म्हणजे काय, हे नेट प्रॉफिट हा शब्द आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ऐकण्यासाठी बोलतो. ज्यावेळेस आपण कंपनीचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघतो त्यावेळेस नेट प्रॉफिट हा शब्द बऱ्याच जणांनी बघितला असेल. नेट प्रॉफिट म्हणजे एखाद्या कंपनीच्या टोटल इन्कममधून जेव्हा आपण तिचा सर्व खर्च बाजूला काढतो त्यानंतर जी रक्कम बाजूला उरते त्या कंपनीचं नेट प्रॉफिट असं म्हणता येतं आपल्याला. जर समजा आता एखाद्या कंपनीला
जे 100 कोटी नफा 100 कोटी त्याचं रेव्हेन्यू प्रॉफिट झालेलं आहे, पण ते 100 कोटीमधून एम्प्लॉईची पेमेंट द्यायची असते, टॅक्स द्यायचा असतो, बरेच गोष्टी कट करून जे काही शेवटीला प्रॉफिट उरतो, निव्वळ नफा उरतो, त्यालाच आपण नेट प्रॉफिट असं म्हणतो. ॲन्युअल रिपोर्ट. आता ॲन्युअल रिपोर्ट ही प्रत्येक कंपनी वर्षाच्या शेवटीला ॲन्युअल रिपोर्ट ही सादर करत असते. आता ह्या ॲन्युअल रिपोर्ट BSE, NSE किंवा त्या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर हा ॲन्युअल रिपोर्ट बघण्यासाठी मिळतो. ॲन्युअल रिपोर्टमध्ये बरेच कंपनीचे डिटेल्स, कंपनीचं प्रॉफिट लॉस, वर्षभरामध्ये कशा कंपनीचं परफॉर्मन्स कंपनीने केलेलं आहे, याची सर्व डिटेल्स त्या कंपनीचे ॲन्युअल रिपोर्टमध्ये ही सादर केलेली असते. त्याच्यामुळे ॲन्युअल रिपोर्ट हे प्रत्येकाला माहिती असणं, तसेच त्याच्यामध्ये कोणत्या बाबी असतात हे पण माहिती असणं महत्त्वाचं आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी तर ॲन्युअल रिपोर्ट हे महत्त्वाचा असतो. आता डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? आता शेअर मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस एंट्री करताना डीमॅट अकाउंट हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे जसं आपण बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी सेविंग बँक अकाउंट काढतो, तशाच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये शेअर्स घेऊन ठेवण्यासाठी डीमॅट अकाउंट हे काढणं आवश्यक आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे जसं आपण घेतलेले शेअर हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये डीमॅट अकाउंटमध्ये राहत असतात आणि फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना सुद्धा डीमॅट अकाउंटची आवश्यकता असते. यामध्ये पोर्टफोलिओ म्हणजे नंतर आपण वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स घेऊन कितीही वर्षासाठी आपण त्यामध्ये ठेवू शकतो. डीमॅट अकाउंटमधून शेअर्स घेत असताना ब्रोकर्सच्या माध्यमातून हे शेअर्स आपल्याला घेता येऊ शकतात, कारण की प्रत्येक ब्रोकरचे वेगवेगळे डीमॅट अकाउंट्स आहेत. मार्केटमध्ये बरेच डीमॅट अकाउंट आहेत, त्यामुळे डीमॅट अकाउंट कोणत्याही कंपनीचं आपण काढू शकतो. डिस्काउंट ब्रोकर आहेत, बँकिंगसुद्धा डीमॅट अकाउंटच्या सुविधा प्रोव्हाइड करतात. मित्रांनो, असेच नवीन नवीन शब्दासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेसिक माहिती शेअर मार्केटची पाहिजे असेल मराठीमधून आणि अपडेट शेअर मार्केटचे, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा. जर व्हिडिओमध्ये काय अडचण असेल किंवा आणखी नवीन नवीन कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.